नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप बोले. रब्बी हंगामातली कांदा लागवड. आता बघा, रब्बी हंगामातल्या कांदा लागवडीला आपण सिंचन व्यवस्थापन कसं करतो, किंवा तुषार सिंचन असेल किंवा ठिबक सिंचन असेल किंवा पाटपाणी असेल शेतकऱ्यांचं. तर पाणी व्यवस्थापन करत असताना ह्या रब्बी हंगामातल्या कांदा लागवडीला फक्त शक्यतो सकाळचं पाणी द्यावं. त्याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कांदा पिकाला निसर्गतः पांढरी मुळी असते आणि दुपारचं जर सिंचन कुठलंही तुम्ही चालू केलं, तुषार सिंचन असेल किंवा ड्रिप इरिगेशन असेल किंवा आपलं पाटपाणी असेल, हे चालू केल्यावरती जमीन तापलेली असते आणि तापलेल्या जमिनीचा हा जो शॉक असतो किंवा ती हीट असते, ती कांदा पिकाच्या नाजूक मुळ्यांना लागते. त्याच्यामुळे कांदा पिकाची मुळी ही थांबते आणि बऱ्याच वेळा काय होतं, मग कांदा पिकाची अशी पात करपू लागते. आपण असं वाटतं की हा करपा लागलाय, पण करपा नसून तो मुळ्यांना लागलेला शॉक, त्याच्यामुळं तुमच्या कांदा पिकाची पात ही करपू लागते. तर हे व्यवस्थापन करत असताना फक्त पाणी व्यवस्थापन जे करताना सकाळी 6 म्हणजे पहाटे 6 ते दुपारी साधारणतः सकाळी 10 ते 11 या कालखंडामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.